PSI वयवाढ झाली पाहिजे का? अरे या म्हाताऱ्यांना बाहेर काढा, कशाला यांनी एक्झाम देतात? अरे तुझं वय झालंय, कशाला देत बसलं एक्झाम? जा निघ. अरे काय होणार आहे, एकच लास्ट अटेम्प्ट आहे, लास्ट अटेम्प्टला पास होणार आहेस का? म्हणजे अशी भरपूर मी कमेंट्स बघितले आपल्या टेलिग्रामच्या वेगवेगळ्या ह्याचं. मग म्हणलं त्यामुळे म्हणलं की नाही, म्हणलं जरा एक हे केलं पाहिजे, कारण एक पॉयझनस वातावरण बिन कारणाचं आपल्या MPSC मध्ये व्हायला लागलंय, जे आपण कधी नसतो. आपण एक सेन्सिबल लोक आहे, आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. मग म्हणलं ठीक आहे, म्हणलं आपला हा यूट्यूब तर बोलूया. इतके दिवस ऑफलाईन होतो, पण मला लिटरली असे कमेंट्स आल्यामुळं म्हणलं बोलूया आपण. ठीक आहे. बघा आता पहिला मुद्दा PSI वयवाढ. आज आपण या 3 टॉपिकबद्दल बोलणार आहे. PSI वयवाढ झाली पाहिजे का नाही, हे कितपत बरोबर आहे, कितपत अयोग्य आहे, पहिली गोष्ट. दुसरं की हे न्याय की अन्याय, राईट ऑर रॉंग, बरोबर हे. आणि तिसरं म्हातारे. आता हे मी थर्ड स्लाईडमध्ये घेतलंय, ते नक्की बघा. की मी बघितलं काय काय टेलिग्राम चॅनल्स असं टाका लागलेत की म्हातारे येते, कारण वय लोकांचं 29, 30, 31 झाले. आणि काय काय जण कमेंट्सला पण बोलायला लागलेत. बोलू आपण त्याबद्दल. ठीक आहे. पहिली गोष्ट, चला पहिली गोष्ट काय, तुम्ही म्हणणार की हा बरोबर आहे की हा हे करतोय, हा व्हिडिओ करायला लागलाय कारण ह्याला तर फायदा आहे. पहिली गोष्ट, माझा यात कोणताच हेतू नाही आहे, मला फायदाच नाही आहे. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, मी एलिजिबलच नाही आहे PSIला, राईट. त्यामुळं माझी हाईट बसत नाही, त्यामुळं मला PSI वय वाढ होऊ दे की जागा वाढ होऊ दे, मला त्याचा फायदा पडत नाही. दुसरी, मी ओपनमध्ये पडतो, त्यामुळे ह्यावी तर STIला की 0 जागा आहे, सगळ्यात 0 आहे. एकच ASOला फक्त 1 जागा आहे. त्यामुळं एक्झाम काय म्हणतो की याची पण ही ॲड मला हुकल्यासारखीच आहे, काही फरक नाही पडत. दुसरं, मी एलिजिबल पण आहे, माझं काही वय अजून 31 झालं नाही आहे, होईल थोड्या वर्षात, पण अजून झालं नाही आहे. म्हणजे माझा यात कोणता हेतू नाही आहे. मी तुम्हाला काय म्हणतोय, परीक्षा जर पुढे गेली तर याचा मला तोटाच आहे. तोटाच आहे, कारण आधीच काय म्हणतो, इतकं सगळं प्रेशर ते वाढायला लागले, वय वाढायला लागले, आणि त्यातनं जर परीक्षा पुढे जाते तर मला तोटा आहे. पण मी या एकदम सहमताचा आहे की परीक्षा पुढे गेली तरी चालेल, पण वय वाढ झाली पाहिजे का, बोलूया आपण. ठीक आहे. बघा, वाय इट्स नेसेसरी. चला पहिल्यांदा आपण हे घेऊ की हा इश्यू ना, म्हणजे हे पहिल्यांदा झाले का की एका म्हणजे वयवाढ ह्या गोष्टीमुळे ना परीक्षा पुढे गेल्या. आता तुम्ही काय म्हणणार, मागच्या वर्षी पण तसंच झालेलं. 17 डिसेंबरला काय तर परीक्षा होती, ती 2 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी झाली 2024 मध्ये. तर नाही, हे काहीच नाही, हे 1 महिना पुढे गेले. हे सोडून द्या. मी तुम्हाला सांगतो 2022ची जी कंबाईनची ॲड होती एकत्र, आपला त्यावेळी सेपरेट कट ऑफ लागायचा, राईट. PSI STI ASO सेपरेट 8 ऑक्टोबर 2022ला एक्झाम झालेली. मला चांगले मार्क होते, 57.5 काही तर होते. म्हणजे मला असं वाटलेलं की निघली नाही प्री, म्हणजे वाटलेलं की निघून जाईल. तेव्हा नेमका काय झालं, PSI मध्ये ट्रान्सजेंडर आपलं मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर असं आपलं हे केलेलं तयार. आणि त्यासाठी ट्रान्सजेंडरचे एक पद होतं, आणि त्या पदासाठी फिजिकल काय असले पाहिजे, क्वालिफिकेशन, म्हणजे आपली फिजिकल टेस्ट, त्याबद्दल अजून चर्चा झाली नव्हती. तर त्या एका इश्यूमुळं, की म्हणजे फक्त आपल्याकडं म्हणजे एक मिनिट, की आपलं जे ट्रान्सजेंडरचं हे केलं त्याचं फिजिकल हे माहीत नव्हतं की काय घ्यायचं. त्यामुळं समिती बसल्यावर त्या समितीने भरपूर 6-7 महिन्यानंतर आय गेस हे दिलं, त्याचा अहवाल दिला. त्यामुळं प्री झाली ह्याच्यात, आणि आय गेस मेन्स व्हायला 1 वर्ष गेलं, प्रॉपर 1 वर्ष गेलं. म्हणजे तुम्ही विचार करा, 2022 मध्ये एका छोट्याशा इश्यूसाठी 1 वर्ष गेलं. हे बरोबर होतं का? मला माहित होतं तेव्हा की हा इश्यू व्हायला लागलाय, पण मी म्हणलो होतो तो बरोबर आहे का? आपण काय विचार करतोय, आपण फक्त आपला सेल्फिशपणे विचार करतोय. पण जो तो ट्रान्सजेंडर आहे, जोपर्यंत त्याचा इश्यू क्लिअर नाही होणार, तोपर्यंत सगळ्या गोष्टी कशा पुढे जाणार, बरोबर. म्हणजे आपण नुसतं स्वतःचा विचार नाही केला पाहिजे, इन जनरल जे घडतंय त्याचा पण विचार केला पाहिजे पहिलं. दुसरी गोष्ट, आता लढाई हक्काची. हे हक्काची का लिहिले सांगतो. आपण सगळी मॅक्झिमम काय म्हणतो की आपण MPSCच्या ह्याच्यात येतो की चला आपल्याला MPSC अधिकारी व्हायचं, स्वतःचं आयुष्य चेंज करू, घरच्यांचं आयुष्य चेंज करू, पुढच्या पिढीचं आयुष्य चेंज करू. एक साधी गोष्ट सांगतो, एक लय भारी होतं की एका मिडल क्लास पर्सनला, एका मेलला फिमेलला जे काय असेल ते, त्याला तिकीट टू बेटर लाईफ, हे एकच आहे, स्पर्धा परीक्षा. कारण त्याकडे काही 16 लाख 17 लाख नाही आहे की मोठ्या MBA कॉलेजमधून तो हे करेल, किंवा त्याकडे काही 1 करोड 2 करोड नाही आहे की MBBSला जर नॉर्मल ह्याच्यात नाही झालं तर हे घेईल. तर जेव्हा आपल्याला मॅच्युरिटी येते तेव्हा आपल्याला कळतं, अरे मी लहानपणी तर म्हणजे घरचे म्हणत होते अभ्यास करायला पाहिजे, तेव्हा केला नाही, आता कळतंय. मग आता आपण आपलं आयुष्य कसं चेंज करू शकतोय, तर आपल्याला राहतं स्पर्धा परीक्षा, त्यामुळे येतोय. यावेळी काय झालं, यावेळी ॲड आले भरपूर वेळाने आल्यामुळं, आणि ॲड वेळाने आली ठीक आहे, त्यांनी जो एज फॅक्टर आहे तो आधीपासून घ्यायला पाहिजे होता, पण तो त्यांनी 6 ते 7 महिने उशिरा ॲड आल्यामुळं त्यांनी 1 नोव्हेंबरपासून घेतलाय. ह्याच्यामुळे काय झालंय, भरपूर जण आहे जी लास्ट अटेम्प्टला हुकलेत. आणि हे एकदम गोष्ट चुकीची आहे. तुम्हाला माहिती आहे का, ओपनला PSI किती 31 वय आहे मॅक्स,
ओबीसीला 33-34 आहे काहीतरी आणि ह्याला 35 आहे SC ST ला असं काहीतरी आहे. म्हणजे पण तेच म्हणतो की लास्ट अटेम्प्ट पोरांचं हुकतोय. आता हे हुकण्याचं कारण काय आहे तर आयोगाकडनं ॲड लेट येणं. तुम्ही विचार करा त्या पोरांची काही चुकी आहे का? नाही. ते पोर आपापला अभ्यास करतात त्यांना लास्ट अटेम्प्ट द्यायचा आहे, त्यांनी द्यायला लागलेत आणि काय होतंय आयोगाकडनं येत आहे की आपण ॲड वेळाने काढली. मग पोरं मागणारच ना. अरे तुम्हाला आयडिया आहे का की लोक जेव्हा येतात इथं अभ्यास करायला, मी म्हणत नाही पुण्यात, तुम्ही कुठल्या पण जिल्ह्याला जावा, कुठल्याही इथं जावा, तर तिकडं भरपूर अभ्यास करतात आणि नंतर कळते आपण एलिजिबलच नाही. तर हा किती मोठा इश्यू आहे, किती मोठा इश्यू. फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट, आता मानो या ना मानो PSI हे सगळ्यात जास्त पद गावाकडच्या मुलं डॉमिनेट करतात. आय ॲग्री आणि 100% मी सपोर्टमध्ये पण आहे. कारण पहिली गोष्ट तर जास्त फेम बघितलेलं असते आणि एक खूप मानाचं पद आहे. आणि म्हणजे एक साधं म्हणण्यात आहे की PSIला म्हणजे डॉमिनन्स मॅक्झिमम रुरल भागाचा आहे. मला एक म्हणायचं आहे की आयोगाला आयडिया नाही आहे की ग्राउंड लेवलला काय सुरू आहे. सगळ्यात गोष्ट सांगतो, पहिले तर ते फिजिकल जे काढलं, क्वालिफाईंग केलं, सगळ्यात मोठी चुकी. खूप जण अशी पोलीस भरतीची तयारी करतात किंवा फिटनेस फिट राहतात आणि त्यासाठी त्यांना जे मार्क्स मिळत होते ते डायरेक्ट तुम्ही काढून घेतले, एलिजिबल करून टाकलं 60 की 70ला. आता कोण पण म्हणजे 60-70 पडतंय आणि त्यामुळे ज्याला खरंच PSI करायचंय तो बाजूला राहतोय. जो PSI ॲज अ प्लॅन बी बघतोय म्हणजे काय, तो आता PSI होणार आणि त्याला नंतर जर वाटलं कुठली दुसरी पोस्ट निघाल्या वरची सोडा त्या लेवलची पण तो सोडून देणार. म्हणजे ते पद वाया जाते पूर्णपणे. म्हणजे एका पदावर ज्याने आपलं आयुष्य एकदम काय म्हणतो राजासारखं काढलं असतो तो खाली बसलाय आणि एक जण त्या पदाला एक स्टेपिंग स्टोन बघतोय, त्याच्यावर येतोय, पाय देतोय आणि पुढे जातोय. म्हणजे मी तर एलिजिबलच नाही, पण तरी पण मी म्हणतो की जे फिजिकल जे काढले ते 100% चुकीचं आहे. फिजिकल परत आणलं पाहिजे. फर्स्ट थिंग. म्हणजे मी तुम्हाला फक्त सांगतोय की आयोग किती जास्त अनअवेअर आहे की गोष्टी कशा सुरू आहेत. ह्या आपल्या MPSCच्या ह्याच्यात पोरांची डिमांड एक वेगळी आहे, आयोगाचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. पहिली गोष्ट फिजिकल हे करणं. दुसरी आयोगाची चूक सांगतो, 2023 मध्ये त्यांनी काय केलं, 22 मध्ये कायदे काढून टाकले आणि सगळा पॅटर्न एकत्र केला. आयोगाला वाटलं वा आपण खूप भारी करतोय. 2023ला तुम्ही बघितलंय का, जी पोरं फिजिकलला PSIला पास झालेत ती डायरेक्ट सगळी PSI झालेत. का झालेत? कारण PSIच्या इंटरव्ह्यूला म्हणजे फिजिकलला तेवढी पोरं आलीच नव्हती. आधी PSIचा मेन सेपरेट असायची, त्यामुळे जे ड्रीम PSI फक्त जे नुसतं PSI करतात त्यांची खरी कॉम्पिटिशन असायची. आता काय व्हायला लागले, आता समजा माझी हाईट असती आणि मी काय आहे, मी फॅट आहे समजा, मला माहिती आहे माझं आयुष्यात ह्या जन्मात की ॲटलीस्ट 2 वर्षात तर माझं फिजिकल निघणार नाही, पण मी अभ्यास भरपूर केला, मी STIची तयारी करतोय, माझा स्कोअर जास्त आहे, मी टिक केलंय डेफिनेटली PSIला, तर मी PSIच्या ग्राउंडला एलिजिबल झालो. मी किती पण प्रयत्न केले तरी मला 40च पडणार, त्यामुळे मी बाहेर पडलो. म्हणजे मी फिजिकलची जागा बिनकारणाची वाया घालवली जी मी नंतर जॉईन झालीच नसती. आणि हे कशामुळे झालंय? आयोगाच्या पॅटर्नमुळे. आयोगाने कायदे काढले, हा पण एक दिस इज वन ऑफ द बिगेस्ट ब्लंडर इन हिस्ट्री ऑफ MPSC कंबाईनमध्ये. त्यामुळे बघा फक्त 23 मध्ये किती जास्त अन्याय झालाय. 24 मध्ये पण आता 200पैकी 145 की 144 कट ऑफ लागलाय. हे त्याच गोष्टीमुळे लागलाय, ज्या पोरांना PSI करायचंच नाहीये त्यांना तुम्ही फिजिकलला बोलवताय. हे झालं दुसरी गोष्ट. आता तुम्हाला ना तिसरी गोष्ट बद्दल बोलतो. तुम्हाला माहिती आहे का, आयोगाला आयडियाच नाही आहे की, मला असं पर्सनली वाटतं की जेव्हा हे अशा काही समित्या बनवतात तेव्हा ना मुलींसाठी जेव्हा तुम्ही एक आखता प्लॅन म्हणजे फिजिकलच्या ह्याचा प्लॅन तो तुम्ही आखताना एक महिला सदस्य तर ठेवा किंवा जिला त्याला वॉइस असला पाहिजे त्या महिला सदस्याला. अरे 2023 मध्ये मला जितकं आठवते रफली 114 काहीतरी मुलींच्या जागा होत्या. फक्त 19 मुली फिजिकलमध्ये पास झाल्या आणि तेवढ्या PSI झाल्या. तुम्ही विचार करा, मी काय म्हणतो 114 जागा आहेत म्हणजे किती, 400 मुलींना बोलवलं फिजिकलला. मी म्हणतो जर त्यापैकी 200 नापास होतात, 200 पास होतात, तर मी म्हणेन त्या कमी पडल्या. त्यापैकी जर फक्त 18च पास होतात, ह्याचा अर्थ आयोगाने जो क्रायटेरिया केलाय तो एकदम चुकीचा केलाय. मला तेच म्हणायचं आहे, तुम्हाला ग्राउंड रियालिटीच माहित नाहीये. तुम्हाला माहितच नाहीये की इकडं काय म्हणतो की पॉसिबल किती आहे. म्हणजे आता मी एलिजिबल नाही PSIला, मी काय म्हणणार, ठीक आहे किती बघणार काय तर 800 मीटर 2.5 मिनिटात करा, शक्य आहे का? अरे मला माहितच नाही, मी पळालो नाहीये. तसंच झालंय मुलींचा पण ह्यांनी जो क्रायटेरिया केलाय तो इतका टफ केलाय आणि वी ऑल आर मच्युअर.
वी ऑल नो की मुलींचे पण काही काही प्रॉब्लेम्स असतात, तर त्यावेळी त्यांना ते तेवढ्या गोष्टी फिजिकलच्या डेला जर झालं तर त्यांना शक्य आहे का ह्याचा विचार न करता हे सगळं केलं आहे. त्यामुळे पूर्णपणे PSI मी म्हणतो 2023 नंतर ग्रहण लागले, सगळ्या जागा वाया जायला लागल्यात. 2023ला जितकी जण फिजिकल पास झाली तेवढी PSI झाली. 24ला पण आता सांगतो जेव्हा होईल ना फिजिकल तेव्हा तुम्हाला कळेल सगळी जण नापास होणार आहेत, कारण एकदम क्रायटेरिया चुकीचं आहे, एकदम क्रायटेरिया चुकीचं आहे. फर्स्ट थिंग, ठीक आहे. पोरांची चूक कशी हे मी आता एक्सप्लेन केलं. एक मिनिट पॉज झाली. चूक कशी हे आता वन चान्स कॅन चेंज जनरेशन. आता इथं जे ना काय काय जण म्हणायला लागलेत ना लास्ट अटेम्प्टला काय होणार आहे, अरे तुला काय माहिती काय काय जण काय यायला लागलेत की IPS IAS होण्याचं 24व्या वर्षी होतात. आय नो होतात, पण असं कुठं आहे की 31व्या वर्षी कोण पास होत नाही. अरे PSI सोडा, काय काय जण असे आहेत की 31व्या वर्षी शिपाई झालेत आणि आयुष्य चेंज झाले. बिकॉज प्रत्येकाचं एकदम काय म्हणतो बॅकिंग नसतं. प्रत्येकाला 10 लाख 20 लाख टाकून बिझनेस टाकायला नाही जमत, त्यांच्यासाठी सरकारी नोकरी हे असते. आणि त्यातनं म्हणलं की ह्यावेळी STIचं हे जे क्लब केलंय त्याच्यामुळे 2023चा पोरांचा PSIचा अटेम्प्ट वाया गेलाय, 2024चा पण अटेम्प्ट वाया गेलाय बिनकारणाचा. आणि तरी आता पोरं जास्त अभ्यास करायला लागले, जास्त हे करायला लागलेत, तर दे डिझर्व अ लास्ट चान्स. आणि एक चान्सनी त्यांचं आयुष्य नाही, त्यांचं अख्ख्या जनरेशनचं आयुष्य बदलतं आणि हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे आय 100% सपोर्ट की PSIची हे झालं पाहिजे. अजून एक सांगतो, फॉरेस्ट गार्ड एट 41 आमच्या नात्यातले एक जण आहेत. हां, त्यांनी काय केलं, हे कास्टमध्ये आहेत. हां, तुम्ही विचार करा, आणि 41व्या वर्षी ते फॉरेस्ट गार्ड झाले. तुम्ही विचार करा, माणूस काय म्हणणार 41व्या वर्षी झालं आता काय म्हणजे संपलं ना आयुष्य, लग्न बिग्न झालेलं डेफिनेटली आधीच, म्हणजे एवढ्या वेळाने होणे काय. पण आज आम्ही बघतोय 5 वर्षांनी त्यांचं आयुष्य किती जास्त सुधारले, किती जास्त स्टेबिलिटी आली आहे. अरे मी म्हणतोय काय, तुम्हाला नाही माहिती की समोरचा माणूस कुठल्या परिस्थितीतनं गेलाय. तर आता आपण पुढच्या स्लाइडला त्याबद्दल बोलू, मला त्याबद्दल एक जास्त बोलायचं. टेलिग्राम ॲडमिन शुड बी सेन्सिबल. आता आहे बघा, मॅक्झिमम टेलिग्राम ॲडमिन आपण आता जे नवीन यायला लागले आहेत, तर मी म्हणले त्यांचं तुमचं वय किती, 2021 ते 24 मध्ये असं समजू. हां, आता मी जेव्हा यूट्यूब सुरू केलं तेव्हा मी 24 वर्षाचं होतो, पण आता मला वाटतं की तेव्हा जरा मला होतं, म्हणजे मॅक्झिमम जे असे कमेंट्स टाकतात ना टेलिग्राम चॅनल, त्यापेक्षा मला वाटतं जर आम्ही सेन्सिबल होतो. आता तुम्हाला मजा सांगतो की जे ना असे म्हणायला लागलेत ना की म्हातारे तरी हे झाले, किंवा अरे आत्ताची जनरेशन फास्ट आहे, आत्ताची जनरेशनला तुम्ही कसं कम्पीट करणार. देअर इज अ रिझन. हे बघा, जो आत्ता PSIला ज्याचा लास्ट अटेम्प्ट आहे आपण धरू तो 1994चा आहे. 1994 आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इंटरनेट कधी आलं, 2016ला आलं. म्हणजे जो आज जो जे लास्ट अटेम्प्ट आहे तो जेव्हा वयाचं 22 वर्ष होतं त्याचं, तेव्हा त्याच्याकडे जिओ आलं. आणि जे आता 21 वर्षाचा आहे म्हणजे 2004चा जन्म आहे तो किती, तो 12 वर्षाचा होता जेव्हा जिओ आलं. फरक काय झाले सांगू का, जिओ आल्यामुळं तुमची डिपेंडन्सी कमी झाली. जर तुम्ही शाळेत गेला आणि तुम्हाला जर कुठली गोष्ट कळाली नाही तर तुम्हाला 10वी पासून म्हणजे 9वी पासून तुम्हाला प्रत्येक गोष्ट इझिली मिळाली, तुमचा बेस पक्का झालाय. पण त्या मुलाचं काय ना की जो 22व्या वर्षी होता आणि तेव्हा जिओ आलं, डेफिनेटली त्यांनी त्याचा फायदा करायला बघितला, पण त्याचा बेस पक्का झाला नाहीये. मी तुम्हाला काय म्हणतोय की कुणालाही नावं ठेवायच्या आधी आजूबाजूला बघा समोरचा माणूस कुठल्या परिस्थितीतून जातोय. एव्हरीबडी हॅज देअर स्ट्रगल्स. प्रत्येकाची लाईफ डिफरंट आहे. आपल्याला एक एम्पॅथी आली पाहिजे. आणि आपण स्टुडंट आहे, मी तुम्हाला का कळकळीने सांगतोय, एक जर स्टुडंटचं दुःख नाही समजू शकणार तर समजणार कोण. आपण बिझनेसमॅन नाही, आपण सगळे स्टुडंट आहे. तुम्ही ज्या तऱ्हेने इझिली म्हणताय अरे म्हातारे आहे, हे आहे, ते आहे, वय झाले, तुम्हाला काय माहिती. तुम्हाला माहित आहे का, पुण्यामध्ये शिवाजीनगरची इथे एक कॉलेज आहे, नाईट कॉलेज आहे, आणि मी बघितले एकदा तिथं. अरे सकाळी हमाली करतात, हमाली चेष्टा नाही करत आहे मी, मार्केट यार्डला जाऊन पोती उचलतात आणि रात्री कॉलेजला येतात. त्या मुलांचं काय, त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात. त्यांनी जर 28व्या वर्षी जर स्वप्न बघितलं की मला व्हायचंय PSI आणि जर तो होतोय 31व्या वर्षी, तर काय आपण जे इझिली कोणाला पण नावं ठेवतोय हे बंद केलं पाहिजे. वी आर सेन्सिबल. अरे आपण प्रशासनात जाणार आहे, आपण जर तुम्ही PSI होत आहे, तुम्ही लोकांचे आलेले कंप्लेंट लिहून घेणार. एक जर माणूस येतो आणि तुम्हाला जर काय तर म्हणतोय, तुम्ही काय त्याला हडकवून लावणार आहे का. सेन्सिबल बना. वी शुड हॅव सम रिस्पॉन्सिबिलिटी. अँड आय वुड लाईक टू ॲड, आपण म्हणतो कर्म फिरून येतात. तुम्हाला आता वाटतंय जे इझिली कोण पण तुम्ही म्हातारे तर म्हणताय, आणि काय होणार आहे. आणि त्याच्या पलीकडे मी म्हणतो समोरचा माणूस हक्कासाठीच लढतोय ना, त्यात तथ्य पण आहे हे तुम्हाला पण दिसतंय, तरी पण तुम्ही म्हणताय. अरे बी सेन्सिबल. तेवढंच मला बोलायचं होतं की जरा विचार करा. आपण का कुठल्याही गोष्टी बोलतो ना त्याबद्दल आधी विचार करा. विचार करून बोललेलं बरं आहे. ठीक आहे, चलो.
आय एम व्हेरी मच डिसअपॉइंटेड नाही का. म्हणजे मला आपली MPSCची पोरं इतकी सेन्सलेस असतील असं वाटलं नव्हतं.